नमस्कार, मी अनिता पाध्ये. मायाजालमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तिसरी मंजिलबद्दल मी बोलते आहे. त्याचा निर्मिती प्रवास आपल्याला सांगते आहे. गेल्या एपिसोडमध्ये मी सांगितलं की या चित्रपटासाठी R.D. बर्मन यांची निवड कशी झाली. आता शम्मी कपूर यांनी तर खरं रिजेक्शन करण्यासाठीच ते आले होते की R.D. बर्मन नको या चित्रपटाचा संगीतकार, नवीन आहे आणि गोल्डीचा माणूस आहे, नवकेतनचा माणूस आहे म्हणून. मात्र चाली आवडल्यामुळे त्यांचंही काही चाललं नाही. मात्र असं झालं की जेव्हा R.D. बर्मन चित्रपटाचं या संगीत देणार आहे हे ठरल्यानंतर ही गोष्ट जी आहे ना, ही गायिका आशा भोसलेंच्या कानापर्यंत गेली. आणि त्या काळामध्ये आशा भोसले आणि ओ.पी. नय्यर यांचे घनिष्ठ संबंध होते. त्याच्यामुळे एक दिवस गोल्डी आनंदना भेटायला त्या आल्या आशाबाई, आणि त्यांनी सांगितलं की हा चित्रपट आहे ना, हा तुम्ही माझ्या साहेबांना द्या. आता माझे साहेब म्हणजे ओ.पी. नय्यर. तर माझ्या साहेबांना द्या. तर तुम्ही त्या R.D.ला कसं काय दिलेलं आहे पंचमला? तर गोल्डी म्हणाले की नाही, मी ओ.पी. नय्यर यांचा सन्मान करतो, ते चांगले संगीतकार आहेत. मात्र माझ्या पद्धती, मी ज्या पद्धतीचे चित्रपट बनवतो त्याच्यामध्ये त्यांचं संगीत मला असं वाटत नाही की जुळेल असं. आणि पंचम हा एक चांगला संगीतकार आहे, भले तो नवीन असेल तरी सुद्धा त्यांनी खूप चांगल्या चाली बनवलेल्या आहेत. नाही नाही, पण काही का असेना, पण तुम्ही हा चित्रपट माझ्या साहेबांना द्या. नासिर हुसेन कडे ओ.पी. साहेबच काम करतात. तुम्ही पाहिजे तर नवकेतनच्या चित्रपटामध्ये R.D.ला संधी द्या. ते गोल्डी साहेब म्हणाले की आशा, तू एक विसरतेस, तू आतापर्यंत सचिन देव बर्मन म्हणजे S.D. बर्मन यांच्यासाठी बरीच गाणी गायलेली आहेस, नवकेतनसाठी सुद्धा बरीच गाणी गायलेली आहेस. तू सचिन देव बर्मन यांना दादा दादा म्हणत असते, सचिनदा सचिनदा. आणि मग त्यांच्या मुलाला संधी मिळावी असं तुला वाटत नाही का? तर मी माझा निर्णय बदलणार नाही. आणि नासिर आणि शम्मीला सुद्धा चाली आवडल्या ज्या पंचमनी त्यांना ऐकवल्यात त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. तेव्हा आशाबाईंना लक्षात आलं की गोल्डी आनंद काही आपलं ऐकणार नाहीत आणि त्या निघून गेल्या. मात्र गमतीची गोष्ट म्हणजे ह्या चित्रपटाची गाणी जी R.D. बर्मननी संगीतबद्ध केलेली आहे ती आशाबाईच गायल्या. म्हणजे ही सुद्धा एक गमतीदार गोष्ट आहे. त्याच्यानंतर हे सगळं संगीताची हे झालं, शूटिंगचं बरंचसं झालं होतं. मी आधीच्या पण काही गोष्टी सांगितल्या की आधी शम्मी कपूर यांचा मूड कसा होता, नंतर तो कसा बदलला. आता याच्यामध्ये ना नासिर हुसेन यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगते की नासिर हुसेननी खूप आपलेपणाने आणि स्वतःहून हा निर्णय घेतला होता की माझ्या पुढच्या चित्रपटाचं शूटिंग जे आहे ते गोल्डी आनंद करेल म्हणून. हे गोल्डी साहेब काही त्यांच्याकडे काम मागायला गेले नव्हते किंवा त्यांनी विचारलं नव्हतं की अरे मी तुझा एखादा चित्रपट दिग्दर्शित करू का वगैरे म्हणून. हा निर्णय नासिर हुसेननी घेतला होता. आता मी गोल्डी साहेबांचं आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण गाईड आणि तिसरी मंजिल हे एका वेळेला सायमल्टेनियसली त्यावेळेला बनत होते. म्हणजे सकाळी R.K. स्टुडिओमध्ये गोल्डी साहेब गाईडचं शूटिंग करत असत आणि नंतर 2च्या शिफ्ट नंतर मध्ये मेहबूब स्टुडिओमध्ये येऊन तिसरी मंजिलचं शूटिंग करत होते. दोन्ही चित्रपटांचा जॉनर जो आहे तो अत्यंत वेगळा. एक आहे तो एक गंभीर चित्रपट, अध्यात्मावरती अधिकार असलेला, आणि दुसरा चित्रपट आहे तो सस्पेन्स आहे. एका दिग्दर्शकाने 2 वेगवेगळ्या जॉनर्सचे चित्रपट एकाच वेळेला दिग्दर्शित करावे ही खायची गोष्ट नाहीये. म्हणजे आपण बोलायलाही सोपं आहे की अरे काय, पण ही सगळे 2 वेगळ्या वेगळ्या विषयांवरचे चित्रपट एका वेळेला दिग्दर्शित करणं म्हणजे हॅट्स ऑफ टू गोल्डी साहेब. आणि त्यावेळेला असं होतं की गोल्डी साहेबांचं म्हणजे मी गाईडच्या मध्ये पण सांगितलेलं आहे त्या एपिसोड्समध्ये की देवसाहेब आणि पॉल बर्ग यांच्यामध्ये एक जे काही करार झाला होता त्याप्रमाणे त्याचं जे एडिटिंग आणि जे निगेटिव्ह वगैरे सगळ्या ह्या गोष्टी आहेत पोस्ट प्रोडक्शनच्या त्या अमेरिकेमध्ये होणार होत्या. आणि म्हणून गोल्डी साहेबांना तो एडिट करण्यासाठी चित्रपट अमेरिकेला जायचं होतं देवसाहेबांबरोबर. ते जाण्याच्या आधी 1 महिना आधी गोल्डी साहेबांनी नासिर हुसेनना सांगितलं होतं की बघ असं असं मी पुढच्या महिन्यामध्ये अमेरिकेला जात आहे, तर मला एक 15-20 दिवस तरी तिथे लागतील. तोपर्यंत तू शेड्यूल ठेवू नकोस तिसरी मंजिलचं. जे काही उरलेलं आहे म्हणजे थोडेसे काही 2-3 सीन होते आणि एक गाणं राहिलं होतं.
तर ते जे आहे ते मी इथे आल्यानंतर करेन. पण तू जे काही ठरवलेलं शेड्यूल आहेस त्या चित्रपटाचं प्लॅनिंग जे आहेस, की कधी रिलीज करायचं काय त्याच्यामध्ये ते सगळं होईल. आधी नासीर हुसैन यांनी मान्य केलं होतं. मात्र जेव्हा निघायची वेळ झाली यांची, तर त्याच्या आधी 8-10 दिवस आधी अमेरिकेला जायच्या आधी गोल्डी साहेब गेले नासीर हुसेनना भेटायला, की "अरे, आता मी जातो या आठवड्यामध्ये." तर नासीर हुसेननी सांगितलं, की "अरे, तू जा ना, तू काही हरकत नाही. ते जे गाणं आहे ना, ते मी चित्रित करतो ना." तर गोल्डी साहेबांना ही गोष्ट आवडली नाही. ते म्हणाले, की "नाही, आत्तापर्यंतचा चित्रपट सगळा मी केलेला आहे. तर तो जे काही आता उरलेलं आहे थोडंफार शूटिंग, ते मी माझ्या पद्धतीने करेन. तू चांगला दिग्दर्शक आहेस हे नक्की. पण मला हा चित्रपट मी करतोय, तर याच्यामध्ये दिग्दर्शक म्हणून पूर्ण माझी छाप असावी असं मला वाटतं." "अरे, तुला असं वाटतं का, की मी चांगला दिग्दर्शक नाहीये?" नाही, नासीर हुसेननी विचारलं. "अरे नाही, तू चांगला आहेस, पण मला असं वाटतं, की तू असं करू नयेस म्हणून, तर तू थांब म्हणून." मात्र "अरे नाही, मला ना शम्मी कपूरनी ज्या तारखा दिल्या आहेत ना, त्या नेमक्या तू जे अमेरिकेला जातो आहेस, त्याच काळामधल्या आहेत आणि तुला तर माहिती आहे, की मग हे स्टार लोकं नंतर काही देत नाहीत तारखा." गोल्डी साहेब काही बोलले नाहीत, पण ते नंतर घरी आल्यानंतर त्यांनी शम्मी कपूरना फोन केला, की "अरे शम्मी, तू जरा तारखा पुढे ढकलू शकत नाही का? मी असं-असं आधीच नासीरला सांगितलं होतं, की मी अमेरिकेला जाणार आहे वगैरे." तर शम्मी कपूरने सांगितलं, की "अरे मला काहीच तारखा नाहीये. माझ्याकडनं नासीर हुसेननी या तारखा मागवून घेतलेल्या आहेत. मला काही कल्पना नाही. तू सांगशील तर मी तारखा तुला देईन." कारण तोपर्यंत शम्मी कपूर आणि गोल्डी यांच्यामध्ये रॅपो निर्माण झाला होता. तर मी तुला हे सांगतोय, की त्याला स्वतःचं या चित्रपटाचं जे काही आत्तापर्यंत बनलेलं आहे, जे काही रशेस त्याच्या बघितल्या गेल्या आहेत, त्याच्यावरनं इंडस्ट्रीमध्ये या चित्रपटाचं रेप्युटेशन खूप चांगलं बनलेलं आहे. आणि म्हणून नाझीरला असं वाटतं आहे, की या चित्रपटाला माझा पण हात लागावा. जेणेकरून एकटं जे या चित्रपटाचं क्रेडिट आहे, ते गोल्डी आनंदला मिळू नये. आणि म्हणून त्यांनी हे सगळं माझ्याकडनं त्यांनी ह्या तारखा मागवून घेतल्या, त्या मी दिल्या. मला काय, मी तू नंतरच्या मागितल्यास तर मी नंतरच्या पण दिल्या असत्या. हे कळल्यानंतर गोल्डी साहेबांना शॉक बसला, की अरे हाच नासेर जो आपल्याला सांगतोय, की सांगत होता, की "अरे माझ्याबरोबर चित्रपट कर, माझ्याबरोबर चित्रपट कर." आणि हा आता आपल्याशी असं वागतोय. तर त्यांनी मात्र शम्मी कपूरने त्यांना सांगितलं होतं, की "बघ, हे मी तुला जे सांगितलं ना, ते तू नासीरला सांगू नकोस. का माझे त्याच्याशी पण मैत्रीचे संबंध आहेत. तर उगाचच ते त्याच्यामध्ये कुठे वितुष्ट येऊ नये म्हणून." तर शम्मी कपूर यांनी जे म्हणजे त्यांच्याकडनं आपल्याला कळलंय हे याचं गोल्डीनी काही सांगितलं नाही. मात्र ते नासीर हुसेनला म्हणाले, की "असं कर, काही हरकत नाही. तू ज्या तारखा शम्मीने तुला दिलेल्या आहेत ना, तर त्या दिवशी मी शूटिंगला पुन्हा येतो अमेरिकेतून 4 दिवसासाठी आणि ते जे गाणं आणि ते 2 सीन्स बाकी आहेत, ते मी करतो. मला खर्च जास्त होईल, की अमेरिकेला मध्येच जाणार, कारण हा हा काही पलबग पैसा खर्च करणार नव्हत्या, की हे मध्येच गोल्डीनी यावं आणि पुन्हा जावं. तर हा सगळा खर्च जो आहे तो गोल्डी अण्णांना स्वतःच्या खर्चाने करावा लागणार होता. पण काही हरकत नाही, पण मी येणार आणि मी तुझं शूटिंग करून तुला देतो आणि मी 4 दिवसांनी पुन्हा अमेरिकेला जाईन म्हणून. नासीर हुसेन म्हणाले, "बरं ठीक आहे" म्हणून. आणि नासीर हुसेननी असं केलं ना, की सगळा जो एक तो त्याच्यामध्ये गाणं आहे, आइये साहिबो. या गाण्यामध्ये ते गाणं तुम्ही मुद्दामून बघा. त्या गाण्याचं सेट आहे, त्याची शॉर्ट डिव्हिजन आहे ना, ती सगळी आपल्या पद्धतीने केली होती. ज्या दिवशी शूटिंग त्याचं सुरू होणार होतं. त्यांना असं वाटत होतं, की गोल्डी एवढ्या अमेरिकेला गेलेला आहे, तर तो एवढ्या 4 दिवसासाठी म्हणाला खरा मी येईन वगैरे, पण एवढ्या लांबून येणं काही सहज सोपी गोष्ट नाहीये. तर आपणच हे गाणं करूया, काही येणार नाही गोल्डी वगैरे. मात्र सकाळी ठरलेल्या वेळेप्रमाणे 9ची शिफ्ट होती, तर 8:45ला गोल्डी साहेब मेहबूबमध्ये हजर झाल्यानंतर नासीर हुसेन यांचा चेहरा एकदम पडला त्यांना बघितल्यानंतर. आणि "अरे, तू आलास का? मला असं वाटलं आलं." तर "मी तुला सांगितलं होतं नासीर, की मी येणार आहे म्हणून." आणि ते सगळं म्हणजे त्यांना गंमत वाटली, की त्यांनी सगळं आपल्याप्रमाणे शॉर्ट डिव्हिजन केली आहे, लाइटिंग केलेलं आहे, कॅमेरा कुठे सेट करायचा, काय करायचं. तर ते मनातनं थोडेसे हिरमुसले गोल्डी साहेब. मात्र त्यांनी असं केलं, की "नाही नासीर, मी आता माझ्या पद्धतीने मी आता आलोय ना, तर मी आता हे गाणं मीच चित्रित करतो." आता नासीर हुसेन यांचा नाईलाज झाला. कारण गोल्डी साहेब आले होते, तर असंही म्हणणं बरं दिसलं नसतं, की "अरे नाही, नाही, आता मीच करतो आहे" वगैरे. म्हणून ते बाजूला झाले. ते गाणं गोल्डी साहेबांनी चित्रित केलं आणि काय 2 सीन्स काय बाकी होते आणखीन, तर ते त्यांनी केले आणि पुन्हा गोल्डी साहेब अमेरिकेला निघून गेले.
आता हा चित्रपट झाला कंप्लीट, तिसरी मंजिल. आणि असं झालं की चित्रपटाचं जसं गाईडचं झालं तसंच तिसरी मंजिलच्या बाबतीत झालं, की जे पहिल्यांदा काही अशी पहिल्या दिवसापासून तो हा चित्रपट हाऊसफुल झाला नाही. मात्र हळू माउथ पब्लिसिटी सुरू झाली, की अरे चित्रपट चांगला आहे, गाण्याची टेकिंग चांगली आहेत काय. आणि हा चित्रपट एकदम पहिल्या आठवड्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळू लागला. आणि चित्रपट 21 आठवडे म्हणजे अगदी हाऊसफुल चालत होता. आणि गोल्डी साहेबांना एकदम कळलं कोणाकडून, की हा चित्रपट थिएटरवरनं काढून घेतलेला आहे नासिर हुसेनने. तर त्यांना शॉक बसला, कारण चित्रपट चालत असेल तर कुठलाही निर्माता थिएटरवरनं तो उतरवत नाही. तर त्यांना एकदम शॉक बसला. पण आता हे नासिर हुसेनना मी विचारू असं पण त्यांना वाटलं नाही. कारण ज्या माणसाने उतरवलेलं आहे त्याला आता काय विचारायचं, की "अरे तू तुझा चित्रपट का उतरवला?" म्हणून त्यांनी शम्मी कपूरना एक फोन केला, की "अरे शम्मी, माझा चित्रपट आपला चालतो आहे आणि नासिरने हा 21व्या आठवड्यामध्ये कसा उतरवला?" आता 25 आठवडे कंप्लीट झाल्यानंतर सिल्व्हर जुबली झाली असती. बरं त्या काळामध्ये सिल्व्हर जुबली, गोल्डन जुबली हे खूप मोठ्या म्हणजे लग्न समारंभासारखे साजरे केले जात असत. प्रीमियर्स चित्रपटाचे. तर त्याच्यामुळे एक 4 आठवड्यांसाठी थांबवू शकले असते नासिर हुसेन. चित्रपट चालत पण होता. तर शम्मी कपूरने सांगितलं, की "अरे चित्रपट जर का सिल्व्हर जुबली झाला असता, तर तो तुझ्या नावावरती गेला असता. आणि हे नासिरला नको आहे, म्हणून त्यांनी 21व्या आठवड्यामध्ये हा चित्रपट काढला." गोल्डी साहेबांना वाटलं, की अरे पण निर्माता तोच आहे ना. नासिर हुसेनच निर्माता आहे, तर आपलं नुकसान ते कसं काय करून घेतात? शम्मी कपूर गोल्डीनं म्हणाले, की तुला कळणार नाही गोल्डी, तू एक ना साधा माणूस आहेस. ही सगळ्या ह्या टॅक्टिक्स असतात निर्मात्यांच्या आणि त्यांना तुला क्रेडिट द्यायचं नाहीये, म्हणून नासिर हुसेननी हे सगळं केलेलं आहे. तर आता जे आहे ना, ते गोष्ट अलहिदा होऊ दे. आणि म्हणजे हे दुःखद गोष्ट आहे, की चित्रपट चालत असताना सुद्धा 21व्या आठवड्यामध्ये तिसरी मंजिल खाली उतरवला गेला. त्यानंतर असं झालं होतं, की बघा गोल्डी साहेबांचं आणि ना ₹5,000 खूप मोठं नातं आहे. 3 चित्रपटांसाठी त्यांनी त्यांची फी किंवा त्या चित्रपटाचा मोबदला म्हणून त्यांना फक्त ₹5,000 मिळाले. त्यातला एक चित्रपट गाईड आहे. गाईडसुद्धा जेव्हा झाला तेव्हा देवसाहेबांनी त्यांना ₹5,000 दिले होते त्याचं मानधन म्हणून. तिसरी मंजिलच्या वेळेला ॲडव्हान्स म्हणून नासिर हुसेननी त्यांना ₹5,000 दिले होते आणि त्यांना सांगितलं होतं, की हां, या चित्रपटाच्या मुंबईच्या टेरिटरीजमध्ये मी तुला 20% देईन फॉर ऑल टाईम. म्हणजे जेव्हा मुंबईमध्ये हा चित्रपट कुठेही लागेल, मेन चित्रपट लागल्यानंतर मॅटिनीला लागत असेल तेव्हा किंवा जे काय जेव्हा लागेल तेव्हा त्याचे 20% हे तुला दिले जातील म्हणून. गोल्डी साहेबांनी तेव्हा हे केलं होतं, की अरे पण असं नंतर कोण लक्षात ठेवतं? कारण खरं म्हणजे त्यावेळेला नासिर हुसेन यांच्याकडे पैसे नव्हते गोल्डीना त्यांची पूर्ण फी देण्यासाठी. तर म्हणून त्यांनी हा एक मार्ग पत्करला होता. तर ते म्हणाले, "नाही, आपण एक करारपत्र करूया ना." तर गोल्डी साहेब, मी जसं म्हटलं ना, की साधा माणूस होता. ते फिल्मी अजिबात नव्हते गोल्डी साहेब, की "अरे आता आपण आधी करार करूया आणि मग चित्रपट आपण सुरू करूया" वगैरे असं काही त्यांचं नाहीये. त्यांनी नासिर हुसेन यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला होता. मात्र नंतर काय झालं खरं प्रत्यक्षामध्ये चित्रपट प्रदर्शित झाला, हिट झाला. त्याच्यानंतर काय घडलं ना, ते मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये सांगते. तोपर्यंत बघत राहा मायाजाल. नमस्कार.